आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने महाशिवरात्री उत्साहात साजरी। खामगाव स्थानिक सतीफेल भागातील श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा दिनांक 8/3/2024 शुक्रवार रोजी महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सामाजिक व धार्मिक कार्यात सदा अग्रेसर राहणारे मंडळाचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष देवीदास उर्फ मुन्ना भाऊ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 24 वर्षापासून अनेक धार्मिक व सामाजिक उपक्रम निस्वार्थ अखंडपणे सुरू आहेत। सकाळी 9 वाजता ओंकारेश्वर मंदिर येथे सामूहिक अभिषेक करण्यात आला व भाविक भक्तांना शमीपत्र, बेलपत्र, धोत्रेचे फळ वाटप करण्यात आले। रात्री 8 ते 11 श्री वीर हनुमान मंदिरात भजन, 11 ते 12 नामस्मरण, नंतर 12-12:30 वाजता सामूहिक अभिषेक करून पूजन, मंत्र जप करून महाआरती करण्यात आली। नंतर प्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या प्रसंगी सुदाम भाऊ पाडोळे, शरद भाऊ सुकाळे, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवीदास शर्मा, विनोद सुकाळे, दिलीप झापर्डे, अरुण कडवळकर, लालाजी सांगळे, अमर शर्मा, प्रेम शर्मा, शांताराम चोपडे, नगरसेविका रेखाताई जाधव, भागीरथी शेळके, सुशीला आवलकर, आशा अंधारे, मंगला बावस्कर, पर्वता सुकाळे, जया सुकाळे, शकुंतला डवळे, संगीता देशमुख, जयश्री झापर्डे, बेबी आवलकर, गायत्री आवलकर, उज्ज्वला सुकाळे, छकुली सुकाळे, अर्चना डवळे, आरती सुकाळे, सिंधू सुकाळे, अनिता पाडोळे, प्रीती पाडोळे, विद्या कापले, निर्मला मुळीक, रेखा मुळीक, शोभा जंगम, छाया नरोटे, सुलोचना फड, चित्रा आवटे, सपना जाधव, संगीता तायडे, कल्याणी दुरुंदे, जयश्री आवटे, आशा दीपके, मनीषा पवार, वर्षा येळणे, रेखा गायकवाड, यशोदा चव्हाण, स्वाती गायकवाड, अनिता बोंद्रे, छाया शर्मा, उषा शर्मा, मानवी शर्मा, आराध्या डवळे, मंगला सोळंके, त्रिवेणी अंधारे, छाया थोरात, जया थोरात, हेमा बोरा व मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते। मंडळाच्या वतीने वृक्षारोपण, रक्तदान, गोरगरिबांना भोजन वाटप, ब्लँकेट वाटप, पक्ष्यांच्या करिता पाणी पात्र वाटप असे अनेक उपक्रम वर्षभर राबवल्या जातात, अशी माहिती श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली। DPA न्यूजसाठी प्रतिनिधी जालमसिंग परिहार, बुलढाणा। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।